नमस्कार. युरोप टूरचा आज चौथा दिवस आहे. आज मी निघाले आहे एका नवीन देशात, बेल्जियमला. जसे जसे युरोप टूरचे दिवस चालले होते तशी तशी ग्रुप टूरची मजा आमची वाढतच चालली होती. बसमध्ये गाणी गप्पा तर होतच होत्या, पण आम्ही काही उत्साही मंडळींनी ब्रुसेलच्या रस्त्यावर चक्क डान्स केला. आणि आमची ही धमाल मस्ती तुम्हाला बघायची असेल तर हा लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पॅरिसहून निघाल्यावर साधारण 300 किलोमीटरचा प्रवास करून 4 तासात मी पोचले बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सला. ब्रसेल्स शहरात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात पहिले दिसलं बेल्जियमच्या राजाचे निवासस्थान कॅसल ऑफ लायकेन. तिथून पुढे पोचलो ब्रुसेल्सच्या सगळ्यात मेन टुरिस्ट अट्रॅक्शनला, ऑटोमियमला. ब्रुसेल्स सिटीच्या पहिल्या साईट सीइंगला थांबले ऑटोमियम. 102 मीटर उंच असे हे स्ट्रक्चर आयर्न क्रिस्टलच्या रूपात बांधले आहे. हे बघून आपल्याला अणुरेणूच्या आकृत्या आठवतात. 1958 साली ब्रसेल्स वर्ल्ड फेअरसाठी याची उभारणी करण्यात आली होती. 2006 साली याचं रिनोव्हेशन झालं आहे. या स्ट्रक्चरमध्ये 9 गोलक असून लिफ्ट किंवा पायऱ्यांच्या साहाय्याने यातल्या काही व्ह्यूइंग गॅलरीमध्ये आपण जाऊ शकतो. आठव्या शतकापासून ब्रसेल्स शहराचा इतिहास सापडतो. युरोपमधले हे एक महत्त्वाचे ट्रेड सेंटर म्हणून पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे. 1830 पासून ब्रसेल्स हे बेल्जियमची राजधानी म्हणून ओळखले जाते. इथे प्रामुख्याने फ्रेंच भाषा वापरली जाते, पण डच व जर्मन भाषा सुद्धा इथे प्रचलित आहेत. ब्रसेल्सला युरोपची राजधानी म्हणूनही ओळखले जाते. इथेच युरोपियन पार्लमेंट आणि नाटोचे मुख्यालय आहे. थोड्याच वेळात आम्ही शहराच्या मुख्य भागात असलेल्या ग्रँड प्लेस पाशी पोहोचलो. रस्त्याच्या कडेने असलेली छोटी छोटी रेस्टॉरंट, रस्त्यावर चालू असलेलं म्युझिक, एकदम टिपिकल युरोपियन वातावरण होतं. मंडळी, कॉपीराईट क्लेममुळे ओरिजिनल गाणं काही टाकू शकत नाही, पण तुम्ही डान्सच्या स्टेपवरून गाणं ओळखलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बेल्जियमला चॉकलेट कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते. ब्रुसेल्सचे विमानतळ हे जगातले सर्वात जास्त चॉकलेट विकले जाणारे ठिकाण आहे. आकाराने छोट्याशा असलेल्या बेल्जियममध्ये जवळपास 2000 चॉकलेट शॉप आहेत. चॉकलेटप्रमाणेच बेल्जियम वॅफल्सही जगप्रसिद्ध आहेत. मंडळी, आत्ता मी दुसऱ्या साईट सीइंगला आली आहे, ब्रुसेल्सच्या ग्रँड प्लेस ऑफ ब्रुसेल. हा मस्त असा मोठा स्क्वेअर आहे आणि इतकं सुंदर आर्किटेक्चर इथे आहे. पूर्ण या बिल्डिंग्स आहेत त्या व्हाईट आणि त्याच्यावर गोल्ड आहे. एकदम वर सगळं गोल्ड आहे. ते गोल्ड आता ओरिजिनल गोल्ड आहे, गोल्ड प्लेटेड आहे ते मला माहीत नाही, पण गोल्ड आहे सगळं. आणि खूप मस्त या अशा जुन्या आर्किटेक्चरच्या बिल्डिंग मला तर खूप आवडतात. आणि बेल्जियम हे फेमस आहे वॅफल्ससाठी. सगळ्यांनाच माहिती आहे बेल्जियम वॅफल आणि बेल्जियम चॉकलेटची खरेदी ऑलरेडी झाली आहे. आता वॅफल्स पण मी वेळ झाला तर खाणार आहे. ब्रसेल्स शहराच्या मध्यभागी असलेला
7,480 स्क्वेअर मीटर आकाराचा हा प्रशस्त व सुंदर चौक ग्रँड प्लेस नावाने ओळखला जातो. 11व्या शतकात या चौकाची रचना करण्यात आली. 1695 मध्ये फ्रेंचांच्या हल्ल्यात इथल्या बहुतेक इमारतींची पडझड झाली. त्यानंतरच्या काळात उभारलेल्या या सुंदर इमारती आजही या चौकाची शोभा वाढवत आहेत. दर 1 वर्षाआड समवर्षातील ऑगस्ट महिन्यात या चौकात फुलांची सजावट करण्यात येते. खूपच सुंदर दृश्य असते ते. मंडई इथे ग्रँड प्लेसच्या इथेच पुढे मनेकन पी आहे, म्हणजे तो सुसू करणारा मुलगा जो फेमस पुतळा आहे तो आहे तिथे आणि खूपच सुंदर आहे. हे मला ग्रँड प्लेस तर खूपच आवडलं आहे. एकंदरच युरोपचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत खरं सांगायचं तर. तो अनुभव तुम्ही इथे येऊनच घेतला पाहिजे खरं सांगते. खूपच मस्त आहे. आणि आता मी म्हटलं जसं बेल्जियम वॅफल्स मी खाणार आहे जमलं तर वेळ झाला तर, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं मी टूरबरोबर आली, सो वेळ तिथे जेवढा देतात त्यावेळेत सगळं मॅनेज करायला लागतं. सो स्टे ट्यून, पुढेपर्यंत व्हिडिओ बघत राहा. अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे फ्रेंच फ्राईज म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोटॅटो चिप्सचा शोध ब्रसेल्समध्येच लागला आहे. तर मंडळी, ब्रसेल्सचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया एका नव्या कंट्रीमध्ये, नेदरलँडला.